तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. नमस्कार. 20-24 तास मध्ये आपले सहर्ष स्वागत. आपण पाहताय, आपण आता आलेलो आहोत सीपी ऑफिस या ठिकाणी. 2 दिवसापूर्वी मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक अनैतिक प्रकार घडला. लहान अल्पवयीन 2 मुलींवरती अत्याचार घडला. त्याबद्दल जाणून घेऊया. या ठिकाणी त्यांच्या आई आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय घडलंय नेमकं आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी कोणती कारवाई करतंय. नमस्कार. माझं नाव आहे काजल गायकवाड सर. आजच्याला 3 दिवस झालं माझ्या मुलींबरोबर हे होते, पण पोलीस लोक काय कारवाई घेत नाहीये, ना कंप्लेंट घेत नाहीये, काय नाही करत. त्याच ठिकाणी जर मी महिलांच्या हातात, जर पूर्ण पब्लिकच्या हातात जर दिल्या असते तर ते माणसाचं काहीतरी आम्हाला भेटलं असतं. पण मी काय केले की मला काहीतरी त्यांच्याकडनं मदत भेटेल म्हणून मी त्याला डायरेक्टली पोलीसच्या हातामध्ये दिले. पण ते पण माझ्या 2 लेकरांसाठी ते काही आवाज उचलत नाही सर. आणि माझे लेकरं खूप लहान आहे की माझं एकच म्हणणं आहे की माझ्या लेकरांना नाही भेटलं पाहिजे आणि ते माणसाला फाशीचं सजा झालं पाहिजे. फक्त माझं हेच विनंती आहे सर. मुंढवा पोलीस ठाण्यातील जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी काय काय कारवाई केलेली आहे आतापर्यंत? ते मला म्हटले की हा तुम्ही जावा घरी, आम्ही करतो, जेव्हा होईल तुम्हाला बोलवतो. आजच्याला 3 दिवस झाले ना, ते आम्हाला आरोपी दाखवते. त्या आरोपी अटॅक आहे का नाहीये ते मला माहित नाहीये. की आजच्याला 3 दिवस झालं सर. तिथे जाऊन विचारते की मला ते तुम्ही दाखवा, ते आरोपी कुठे का काय केलंय का काहीच नाही केलं, तुम्ही मला दाखवा. ते धावा त्यांच्याकडे गेले की ते धावा जावा बाहेर तेच करतात. मी आजच्याला 3 दिवस झालं मी आणि माझे 2 लेकरं येण्यासारखं फिरत्या. सासूरमध्ये काय काय नाही झालं माझ्या लेकरांसंगत, ते मीच बघितलेले, बाकी कोणच नाही बघितले. फक्त माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही आमच्यासाठी आवाज उचला, माझ्या 2 लेकरांसाठी नाही द्या. फक्त माझं एवढंच तुमच्यासाठी विनंती आहे सर. धन्यवाद. या ठिकाणी समाजसेवक मनसूर सय्यद आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय नेमका प्रकार आहे. आता आम्ही लोक आले होते सीपीकडे साहेबांकडे, तर ते आम्ही लोक आले किती वाजता? 1:30 वाजता आले आपण. हमारे को टाइम नहीं मिला. फिर उसके बाद 5 बजे हमारे को टाइम मिला है. कल रात में जब ये घटना घड़ी है, हम वहाँ पर गए तो इनको पुलिस लोग अंदर नहीं ले रहे थे कंप्लेंट के लिए. फिर उसके बाद हमने हमारा उधर सब ताकत लगाए, अंदर गए, कंप्लेंट दिए. कंप्लेंट देने के बाद जो FIR हो गई, अटक किया गया उसको. लेकिन हमारी ये मांग है सरकार से कि उसको फांसी दो या उसका इनकाउंटर करो, जिसने ये किया है. आज छोटे छोटे बच्चे, ठीक है, सबके घर में होते हैं बच्चे, तो आज इनके साथ कोई खड़ा नहीं है. तो आज हम, मेरे साथ जितने लाखों लोग जुड़े, हम उनके साथ खड़े. इसके अंदर जात धर्म का कुछ नहीं है, इंसानियत की बात है. आज मैं तुम्हारे साथ कब से खड़ा हूँ आके? कल से इसके अंदर इंसानियत की बात है. ये सारी चीजें जो हो गई है, जो आरोपी है उसको फांसी देना चाहिए और गोली मारना चाहिए, उसका इनकाउंटर करना चाहिए. ये हमारी मांग है सरकार से. हे होते मनसूर सय्यद. आपण जाणून घेतलंय की गेल्या काही काळांमध्ये बोपदेव घाट असेल, पुण्यामध्ये मुंढवा भागामध्ये ही दुसरी घटना आहे. अल्पवयीन मुलींवरती अत्याचार करणं, ह्या अशा घटना वारंवार महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. हैदराबाद या ठिकाणी, मुंबई या ठिकाणी, बदलापूर या ठिकाणी जी काही घटना घडली त्या घटनेबद्दल जनतेने रोष मांडला. जनता रस्त्यावर उतरली आणि त्यानंतरनं न्याय मिळाला. हे किती दिवस चालणार आहे, हे जनतेचे प्रश्न आहे. जनता आज प्रश्न विचारते सरकारला की न्याय मिळणार कधी. नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी 20-24 तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.